माननीय जरांगे पाटील आपल्याला संबोधित करतायत। एकदा जोरदार टाळ्यांचा जल्लोष। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, बीड नगरीतील आणि बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आपण नजर पुरत नाही इथपर्यंत विराट संख्येनं हे उसळलेलं मराठ्यांचं बीड जिल्ह्यातलं वादळ, हे मराठे जमलेत। हा आलेला बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचा एकजुटीचा महाप्रलय, हा महाप्रलय बघूनच येवल्याच्या येडपडाला संडास लागल्याशिवाय आता राहत नाही। आपण इतक्या विराट ताकदीने जमलात, त्यामुळे मी माझ्या मायबाप बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो। माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मिळल त्या वाहनानं आलेल्या माझ्या सर्व बांधवांना मानाचा जय शिवराय। मिळेल त्या वाहनाने माझी आई माता माऊली आली, मिळेल ते अँब्युलन्स पुढे घ्या म्हणते बाबा, त्यांना दिसा नाही, घ्या थोडी पुढे घ्या, का करता आता, घ्या 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 घ्या। बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मिळेल त्या वाहनानं आलाय। इथे सकाळपासून उपाशी तापाशी मराठा समाज बसलाय। जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं मराठा समाजाचं दिसतोय। मुंगीलाही मध्ये शिरता येणार नाही अशी अफाट मराठ्यांनी एकजूट दाखवली। माझ्या मराठा समाजाला शांतता काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं। माझ्या बीड जिल्हा जन्मभूमीतील मराठा समाज एकही घरी राहिला नाही, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो। इतक्या वेळचे आपण बसलेला असताना आपण पाणी प्यायला सुद्धा जात नाहीत, आपण जेवायला सुद्धा जात नाहीत, आणि खूप वेळ झाल्यामुळं बाहेर जाण्याऐवजी लोंढेचे लोंढे पुन्हा आत यायला लागलेत, हे बघा।